अमरावती शहरातील महेंद्र कॉलनी रोडवरील लक्ष्मीनगर येथे पहाटे 5:30 सुमारास दुकानाचे शटर तोडून चोरी केल्याची घटना समोर आली आहे। स्थानिक ऐश्वर्या ज्वेलर्सचे मालक नारायण गौड हे 30 सप्टेंबरच्या रात्री 9:30 वाजेपर्यंत दुकानातच होते। त्यानंतर रात्री ते आपल्या भाजी बाजार येथील राहत्या घरी दुकान बंद करून निघून गेले। 1 ऑक्टोबरच्या सकाळी 5 वाजताच्या सुमारास दुकानाच्या शेजारी राहणाऱ्या महिलेस दुकानाचे शटर उघडे असल्याचे निदर्शनास आले। याची माहिती दुकान मालकाला फोनवरून दिली असता नारायण गौड यांनी लगेच दुकानाकडे धाव घेतली। दुकानात आल्यावर दुकानातील अंदाजे 8 ते 10 किलो चांदी व 250 ग्राम सोने आणि नगद 95,000 असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती दुकान मालक गौड यांनी पोलिसांना दिली। घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस श्वान पथकासह व फिंगरप्रिंट एक्सपर्टसह घटनास्थळी दाखल झाले व पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहे। रात्री मी 9:30 वाजता दुकान बंद केल्यानंतर आणि सकाळी 5:30 ला माहिती पडलं की तुमच्या दुकानाचं शटर उघडे आहे, चोरी झालेली असं माहिती पडलं। नुकसान हे किती झालं? नुकसान झालेलं आहे तरी 8-10 किलो चांदी आणि 250-300 ग्राम सोनं आणि बरंच काही सोन्याचा स्टॉक, चांदीचा स्टॉक गेलेला आहे। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।